हॅलो, नमस्कार. घरच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण मुगाची डाळ घालून शेपूची भाजी बघणार आहोत. तर अगदी मस्त झटपट भाजी आहे ही आणि अगदी पौष्टिक आहे खायला. तर आपण डब्यासाठी पण करू शकतो आणि आपल्या घरच्या जेवणासाठी पण करू शकतो. खूप चविष्ट झालेली आहे ही भाजी आणि आपल्या आरोग्याला पण खूप छान आहे ही भाजी खायला. चला मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया. आणि हा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी छान अशी कवळी भाजी ही विकत आणली आहे मार्केटमधून. तुम्ही बघू शकता किती छान अशी हिरवीगार आणि कवळी दिसत आहे ही भाजी. सगळ्यात आधी आपण याचे छान असे अ, अ, भाजी तोडून घेऊया. याची अशी छान अशा काड्या तोडून घेऊया. तर बघू शकता किती कवळी भाजी आहे ही आणि अगदी अशी मस्त कापसासारखी फुललेली दिसत आहे ही. आता आपण याला सगळ्यात आधी पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. तर याला मी 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे आणि एका चाळणीमध्ये त्याचं पाणी पूर्णपणे जाईपर्यंत याला छान त्या चाळणीतच ठेवणार आहे. तर मी इथं मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेला आहे. आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये याला खूप प्रकारची माती चिपकलेली असते. त्यामुळे मिठाने धुतल्यामुळे हे सगळे प्रकारचे जंतू हे निघून जातात. तर मी इथं मुगाची डाळ भिजत घातलेली आहे. तर 20 ते 25 मिनिटांमध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये ही छान मुगाची डाळ भिजून जाते. नंतर मग आपण या शेपूच्या भाजीला चिरून घेऊया. तर ही शेपूची भाजी छान अशी बारीक चिरून घ्यायची, जाडसर अशी चिरायची नाही. जितकी बारीक होईल तितकी बारीक चिरून घ्यायची. चला मग ही आपण शेपूची भाजी चिरून घेऊया. शेपूची भाजीचे अनेक फायदे आहेत. शेपूच्या भाजीमध्ये खूप प्रकारचे विटॅमिन्स असतात, फायबर्स असतात. तसेच डोळ्यांसाठी पण शेपू ही खूप आरोग्यदायी ठरलेली आहे. तसेच हिरव्या भाजीपाला ह्या नक्कीच खाल्ल्याच पाहिजे. ह्या पचनक्रिया पण चांगल्या करतात. तसेच डोळ्यांच्या विकारासाठी सुद्धा ह्या फायदेशीर ठरतात. त्यानंतर बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे मी. आता आपण फोडणीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी तेलामध्ये मी मोहरी, जिरं आणि लसणाचे काप घातलेले आहेत. नंतर त्यामध्ये हिरवी मिरची घातली. हिरवी मिरची घातल्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी चिमूटभर हळद घातली आणि जी आपण चिरलेली शेपूची भाजी होती ती यामध्ये घालायची. छान ही भाजी कालवून घ्यायची, मिक्स करून घ्यायची तेलामध्ये आणि छान याला असं भाजून घ्यायचं. तशी ही भाजी आपण मुगाची डाळ नाही घातली तरी चालेल, पण मुगाची डाळ घालून केली तर ही खूप छान लागते ही भाजी. तर याला छान असं मिक्स करून घ्यायचं. मीठ आपण हे नंतर घालणार आहोत कारण की शेपूची भाजी ही थोडीशी म्हणजे फुललेली दिसते, पण ती तेलामध्ये टाकल्यावरती थोडी कमी होऊन जाते. त्यामुळे त्याच्यात मिठाचं प्रमाण जास्त होण्याची शक्यता असू शकते. नंतर भिजलेली मुगाची डाळ घालायची यावरती आणि मस्तपैकी याला मिक्स करून घ्यायचं. अगदी मुगाची डाळ सुद्धा ही पौष्टिकच असते, तर ही पूर्णपणे ही भाजी पौष्टिकच ठरणार आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि परत एकदा मिक्स करून घेऊया भाजीला. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझे व्हिडिओ शेअर करत जा, लाईक करत जा आणि सबस्क्राईब करत जा. तर अशी अगदी झटपट बनणारी ही भाजी आहे. आता आपण यावरती झाकण ठेवून याची एक वाफ काढून घेऊया. तर एक वाफ काढून झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान वाफ आलेली आहे भाजीला आणि सुगंध पण फोडणीचा खूप मस्त येतोय. परत एकदा याला झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया. तर 1 ते 2 याची वाफ काढून घेतल्यानंतर भाजी ही चांगल्या प्रकारे शिजते. आता आपण याला एका पोळीवरती काढून घेऊया. तर गरम गरम ही भाजी खूपच छान लागते. तर अशा प्रकारे मुगाची डाळ घालून शेपूची भाजी तयार आहे. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच साध्या पद्धतीचे मी व्हिडिओ तुमच्यासमोर आणत जाईल. थँक यू. धन्यवाद.